एकदा फूल फांदीवरून गळून पडले की ते पुन्हा फांदीवर चिकटत नाही, पण फांदी मजबूत असेल तर त्यावर नवीन फुले पुन्हा फुलत राहतात. तसेच आपल्या आयुष्यातही हरवलेले क्षण परत कधीच येत नसतात, पण उत्साह आणि विश्वास असेल तर येणारा प्रत्येक क्षण सुंदर करता येतो. रस्त्यावरील रेड लाईट म्हणजे कायमचा स्टॉप नाही, थोडासा विराम आणि पुन्हा एकदा ग्रीन. जसे रस्त्याचे तसेच आयुष्याचे, फक्त थोडा संयम पाहिजे. कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हात देखील स्वच्छ होत असतात. अगदी तसेच चांगल्या लोकांच्या फक्त संगतीत जरी राहिलं तरी नकळत आपले विचार देखील स्वच्छ होत असतात. स्वतःचा खरेपणा सिद्ध करायचा नसतो. शंका घेणारा एक माणूस शांतपणे आयुष्यातून कमी करायचा असतो. अपयश हे थांबण्याचं ठिकाण नाही, तर ते वळण आहे, अंत नाही. आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल, आणि आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल. नाहीतर व्यथा आणि माथा तुडवण्यात लोक खूप सराईत आहेत. सांभाळून चला, कारण कौतुकाच्या पुलाखाली स्वार्थाची नदी वाहत असते. ओळख, मैत्री, विश्वास, प्रेम, श्रद्धा व भक्ती ह्या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत. कुणी, कुठे आणि किती वेळ थांबायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं. स्वतःचे मूल्यमापन करतात ते प्रसन्न, आनंदी असतात. जे इतरांशी मूल्यमापन करतात ते नेहमी चिंताग्रस्त असतात. मुठभर वाईट वागणाऱ्या लोकांमुळे चांगलं वागणं कधीच सोडू नका, कारण ही दुनिया चांगलं वागणाऱ्या लोकांमुळेच टिकून आहे. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते. काही नाती जपावी लागतात कारण ती खूप नाजूक असतात. हातातल्या फुलांसारखी अलगद सांभाळावी लागतात. एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते. उशिरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते. पण जर ऐकलेच नाही तर समजून जा की देवाला ठाऊक आहे ही अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता. स्वतःवर व ईश्वरावर विश्वास ठेवा. रात्र सकाळची वाट पाहत नाही, सुगंध हवामानाची वाट पाहत नाही. जे काही सुख मिळेल व देता येईल त्याचा उपभोग घ्या आणि द्या, कारण आयुष्य वेळेची वाट पाहत नाही. जोपर्यंत आपण आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करत नाही तोपर्यंत इस्पित गोष्ट आपल्याला मिळत नाही. ध्येय ठरवून त्यासाठी धडपड केली तरच आपण यश प्राप्त करू शकतो. आयुष्यात हा विचार करत बसू नका कोण, कधी, कसा आणि किती बदलला. फक्त एवढंच बघा की तो आपल्याला काय शिकवून गेला. दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो, परंतु दुसऱ्यांच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो. एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते. माणसाने नेहमीच ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत राहावे, कारण रिकामी पोतं कधीच सरळ उभे राहू शकत नाही. परिस्थितीप्रमाणे बदलणारी माणसं सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलवणारी माणसं सांभाळा. आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही. पंक्तीमध्ये मीठ वाढणारा पुन्हा मीठ वाढायला येत नाही. तसेच काही लोक असेच मिठासारखे असतात. प्रत्यक्षात त्यांच्या असण्यानं
कदाचित काही फरक पडणार नाही, पण त्यांच्या नसण्यानं खूप फरक पडतो. त्यामुळे तुमच्यासाठी महत्त्वाच्या वाटणाऱ्या लोकांना जपा, कारण आयुष्याच्या पंक्तीमध्ये ते कदाचित पुन्हा येणार नाहीत. हवेची पण गंमत असते ना, चाकातून गेली की चाक पळत नाही आणि डोक्यात गेली की चांगलं वाईट कळत नाही. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो. शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो. याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात. ठेचा तर लागत राहतीलच, ती पचवायची हिंमत ठेव. कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या माणसांची तू किंमत ठेव. डोळे पाहणारे बरेच भेटतात आयुष्यात, पण मन जाणणारे कमीच असतात. डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात. ज्याने आयुष्यात पावलोपावली दुःख भोगलंय तोच नेहमी इतरांना हसवू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्या एवढी कुणाला ठाऊक नसते. कष्ट आणि संकट हे मनुष्याला शिक्षण देणारे श्रेष्ठ गुण आहेत. जे धैर्याने त्यांना सामोरे जातात ते यशस्वी होतात. प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती या आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणे हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल परतफेड असते. वाद करण्याची सवय अनेकांना असते आणि त्याचा परिणाम हा आपल्या नातेसंबंधांवर होतो. स्वतःशीच वाद कराल तर सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील. जर दुसऱ्याशी वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न उभे राहतील. टीका, निंदा, द्वेष, राग, तिरस्कार हे सगळं यशस्वी लोकांच्याच नशिबी असतं. अपयशी लोकांना कोणीही विचारत नसतं. जीवनात व्हॅलिडिटी जास्त नसली तरी चालेल, जीवनात आनंदाचा बॅलन्स भरपूर हवा. कधी कोणाला हरवायला न बघता स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करा. कोणावरही न हसता प्रत्येकासोबत हसायचा प्रयत्न करा. मनसोक्त जगून घ्या. जिंदगी हळूहळू निष्ठून चालली आहे. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही.